चला आज काय भाजी करायची ते बघूया। इथं मी साहित्य काढून घेतलेलं आहे। इथं मी फुलगोबी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे, हे बघा। आणि इकडे मी कणिक मळून घेतलेली आहे। आणि आता वाजलेले आहे संध्याकाळचे 6। स्वयंपाकाची तयारी सुरू झालेली आहे। तेल टाकलेलं आहे। तेलामध्ये जिरे, मोहरी, कांदा टाकून घ्यायचा आहे। कांदा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे। कांद्याबरोबर आपल्याला कढीपत्ता पण टाकून घ्यायचा आहे। आता छान परतून घ्यायचा आहे। नंतर लसूण टाकून घेऊया। चला मग आपला कांदा लालसर झालेला आहे। आता त्यामध्ये आपण लसूण पेस्ट टाकून घ्यायची आहे। लसूण पेस्ट आणि कांदा लालसर झाला, त्यामध्ये लगेच थोडीशी कोथिंबीर टाकायची। त्यामध्ये आता मसाले टाकून घ्यायचे। मसाले छान परतून घ्यायचे। त्यामध्ये लगेच गोबी टाकून द्यायची। गोबी पण छान मिक्स करून घ्यायची। चला मग गोबी परतून घेतल्याला त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकून द्यायचं। मिक्स करून चवीपुरते मीठ टाकूया। आता भाजी आपल्याला उकळून घ्यायची। चला तर मग आपल्या भाजीला उकळी आलेली आहे, हे बघा। आता त्यामध्ये दाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे। आवश्यकतेनुसार टाकायचं आहे, घट पातळच्या आकारात। खूप छान, खूप मस्त ही भाजी लागते। आणि 3-4 मिनिट शिजू द्यायची आहे, कारण जास्त गाळ भाजी शिजू द्यायची नाही। चला तर आता शिजून घेते भाजी। तर मग आपली भाजी झाली की नाही बघूया। आपली भाजी पूर्णपणे झालेली आहे। आणि आता आपण गॅस बंद करूया। हे बघा, तरीबाज ही गोबीची भाजी झालेली आहे। हे बघा कशी तरी आलेली आहे। चला आता एका भांड्यामध्ये काढून घेते। चला तर मग भाजी आपली पूर्णपणे झालेली आहे। वरतून थोडीशी कोथिंबीर टाकून घेते। जास्त कोथिंबीर नाही, कोथिंबीर तर खूप महाग झालेली आहे भाजीपाला, त्यामुळे थोडी थोडी वापरायची। ही बघा आपली फुलगोबीची भाजी कशी चमचमीत आणि झणझणीत झालेली आहे। हा बघा रस्सा खूप छान, खूप मस्त ही भाजी लागते। तुम्ही नक्की या पद्धतीनं करून बघा। कशी झाली ते मला कमेंट करून सांगा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका।